हे दुर्दैव आहे। मी जवळपास 5-6 वर्ष झाली या लोकांसाठी किमान वेतन, कायदेशीर वेतन द्यावं यासाठी भांडतोय। यांना सुरक्षेची सर्व कायदेशीर कवच द्यावं यासाठी भांडतोय। परंतु मागच्या आयुक्तांकडूनही ते फेल्युअर झाला। आता जी श्रीकांत आले 23ला, तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता, आपका जो टेंडर निकलेगा वो टेंडर किमान वेतन देंगे, जो स्थानिक स्वराज्य संस्था का रेट है ESI सब चालू करेंगे, हाँ तुरंत करेंगे, ऐसी घोषणा की थी। उन्होंने ये भी कहा था कि पहला तनख्वाह कंट्राक्टी वर्कर का होगा, बाद में मैं लूंगा, ऐसा उन्होंने वो टाइम पे भी कहा था। मगर आज तक 2.5 साल हो गए ना ते आज किमान वेतन देऊ शकले, ना ते या कर्मचाऱ्यांना कुठली सुरक्षा देऊ शकले, ना या दिवाळीला त्यांना बोनस देऊ शकले। उलट बेकायदेशीर त्यांच्याकडून त्या ठिकाणी कर वसुलीचं काम करणं, बेकायदेशीर संगणकाचं त्यांच्याकडून काम करून घेणं। वास्तविक ते असिस्टंट आहेत, कर वसुली करणाऱ्या अधिकारी या कर्मचाऱ्याचे ते असिस्टंट आहेत, सहयोगी आणि जबाबदार। कर वसुली या छत्रपती संभाजीनगरची कमी नाही मिळाली ह्याची जबाबदारी खरी तर अधिकारी आणि मूळ मालक म्हणून, आयुक्त म्हणून स्वतः जी श्रीकांतवरच ही जबाबदारी आहे। त्यामुळं ह्या सगळ्या फेल्युअर जर ते कंत्राटी कामगारावर फोडतायत तर ते बेकायदेशीर आहे। याचाच अर्थ ते फेल्युअर झालंय असं ते मान्य करतायत, पण ती जबाबदारी ते कोणावर टाकतायत? गोरगरीब कंत्राटी कामगारावर। करायची आपण मागणी करताय, त्यांना ब्लॅकलिस्ट केल्याने हे प्रश्न सुटणार का? कारण की मनपामध्ये आता ठेका बदलायचं वारं वाहत आहे। आम्ही कोर्टामध्ये गेलेलोय, इंडस्ट्रियल कोर्टामध्ये जे कंत्राटी कामगार आहेत हे बेकायदेशीर पद्धतीनं त्यांचा वापर, शोषण चालू आहे। 240 दिवस त्यांनी भरलेत, त्यांना सेवेत कायम करावं, सगळ्याच डिपार्टमेंटच्या लोकांच्या बाबतीतली ही आम्ही मागणी केली आणि इंडस्ट्रियल कोर्टामध्ये ती केस चालू आहे। आता त्या इंडस्ट्रियल कोर्टातली स्टे मिळू नये आणि तो निकाल लागू नये म्हणून लटकवायला त्यांनी पुन्हा खंडपीठामध्ये, औरंगाबादच्या खंडपीठामध्ये वरती याचिका दाखल, त्याचाही निकाल लागेल। भगवान के घर देर है अंधेर नहीं है, या लोकांना न्याय मिळेल, थोडा उशीर होणार आहे, पण कंत्राटी कामगार किंवा कंत्राटदार बदलणं हा मार्ग नाही। या लोकांना परमनंट करणं हा एकमेव पर्याय आहे। महापालिकेकडे एवढंच या ठिकाणी मी सांगेन। आणि जे फेल्युअर झालेले आहेत ज्या डिपार्टमेंटचे, त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावं आणि त्यांची चौकशी व्हावी, का हे झालं, त्यांचं फेल्युअर आहे। आणि कमिशनर जी श्रीकांत यांनी 2.5 वर्षामध्ये कामगार परिस्थिती हाताळण्यामध्ये ते असमर्थ झालेत, त्यांना कायदेशीर देणी देण्यामध्ये असमर्थ झालेत, ते टॅक्स वसूल करण्यामध्ये असमर्थ झालेले आहेत, अनेक गोष्टीत ते असमर्थ आहेत असं लोकांचं इथल्या म्हणणं आहे। त्यामुळं संघटनेच्या वतीनं मी त्याची छाननी केलेली आहे आणि त्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की एक चांगले अधिकारी, लोकाभिमुख काम करणारे, कामगारांना बरोबर घेऊन चालणारे अशा अधिकाऱ्यांना तुम्ही इथं आणा अशी विनंती करणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.